सुरभी मॅडम हे, तर हिला घेऊन जातो. ये देखो रायडिंग पार्टनर. आणि फायनली आता आलेलो आहे सायवनला. तिला डायरेक्ट आता कासा घेऊन जाणार आहो. तू मला खरा विवर हात मिळव यार, थँक्यू. अरे चहा पाज ना. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा मराठीमधून ब्लॉग करूया. आणि आज परत चाललेला आहे कासाला. तर सायवन किनवली सायवन कासा असं आपण आज रायडिंग करणार आहेत. तर तुम्हाला आजचा रायडिंग एक्सपिरियन्स दाखवण्यासाठी तुम्हाला तुमच्यासोबत आज परत एकदा गप्पा मारायच्या आहेत. त्याच्यासाठी आपण आज परत एकदा एक नवीन मोटो ब्लॉग स्टार्ट करतो आहे. मागच्या वेळेस मी मोटो ब्लॉग बनवलेला होता मोबाईलमधून, बट तो बघितला नसेल तो जाऊन बघू शकता. पण तो एवढा खास प्रॉपर बनलेला नव्हता. ऑडिओ क्वालिटी वगैरे खूप खराब आलेली होती. तर आता कॅमेरा आलेला आहे, तर परत एकदा म्हटलं एक एक्सपिरियन्स शेअर करू तुमच्यासोबत. आणि मागचा ब्लॉग बघितला नसेल तर हिंदीमधून मी कासामध्ये राईड करतानाचा फर्स्ट ब्लॉग कॅमेरामधून बनवलेला आहे, तर तो सुद्धा जाऊन बघू शकता. आणि हा व्लॉग परत एकदा मराठीमध्ये करूया. तर बघूया हिंदीमधला व्लॉग चांगला आवडतो तुम्हाला का मराठीमधला मोठा व्लॉग चांगला आवडतो ते सुद्धा आपण बघूया. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हिंदीवाला चांगला वाटतो की मराठीमध्ये चांगला वाटतो. तर चला लगेच रायडिंग स्टार्ट करूया. आपण बसूया गाडीवरती आणि फटाफट निघूया घरून. राईड काय दिसतच आहे, एवढा मोठा रस्ता आहे. हे होणार सांग समोर तर ये इकडून एवढी मोठी जागा असेल दिसत आहे ना, मग आखा दिसत आहे. सो गाइस चलो राइड स्टार्ट करते हैं, निघूया फटाफट. आज मला खूप जास्त काम दिलेलं आहे घरून, जास्त म्हणजे एकच काम आहे. बट चलो थोडा आज जरा मला लवकर जायचं आहे, तर जरा स्पीडमध्येच जावं लागेल. तर ये है हमारा एरिया, आपको पता ही होगा. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जास्त मजा येणार आहे मित्रांनो, कारण ह्याच्यामध्ये खूप चांगला व्ह्यू भेटेल बघायला. आणि सगळा रस्ता वगैरे कसा आहे, सगळं काय आहे ते सगळं बघायला भेटणार आहे. सध्या इनबिल्ट माईकबद्दलच बोलतो आहे मी, कारण मी एक्सटर्नल माईक लावलेला नाही आहे आणि घेतलेला पण नाही. वायरलेस आहे, पण त्याच्यापेक्षा तुम्हाला ह्याची इनबिल्ट क्वालिटी चांगली वाटते. मोटो व्लॉगिंगसाठी तो माझा ग्रेनरीचा वायरलेस जो माईक आहे तो काय युजफुल नाही आहे, त्याच्यामुळं तो मी आता यूज नाही करत मोटो ब्लॉगसाठी. ह्याच्यामधून इनबिल्डमधूनच करतो. ओ वा, कोइन्सिडेंटली गाईज आज आमच्याकडचा बाजार आहे, शुक्रवार. तर बाजार आहे, आठवडे बाजार शुक्रवारचा. तर जास्त पहिल्यासारखा तर आता बाजार भरत नाही. आम्ही शाळेत होतो तेव्हा खूप चांगला भरायचा बाजार. हो, आमच्याकडचा बाजार रस्त्यावरतीच असतो. आणि इकडे थोडंसं आतमध्ये पण आहे, सगळे दुकानं वगैरे आहेत. आतमध्ये पण बाजार आहे. बट आता एवढा इकडे तर पहिले खूप दुकानं असायची, आता एवढा बाजार चांगला भरत नाही आहे. पहिले खूप चांगला भरायचा. म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत होतो नाही, शाळा पण तिथे माझी शाळा पण बघितली असेल. मागच्या व्हिडिओमध्ये मी आय थिंक दाखवलेली होती एखाद्या, नंतर बघितली तर दाखवतो आता. ती बघा ही सगळी माझी शाळा, इकडनं ही जी दिसते ती शाळा माझी. तर तेव्हा खूप चांगला बाजार भरायचा आणि खूप मजा पण असायची. आता काय नाही, आता एवढं चांगलं नाही भरायचं, एवढी गर्दी पण नसते आता बाजारामध्ये. हा आमच्याकडचा नाका, इथून सगळ्या सायवनला जायला रस्त्याला गाड्या लागतात इथे. तर गाईज मागचा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा, हिंदीमध्ये केलेला आहे मी कासामध्ये. माझा कॅमेरा आला ना तसंच मी एक ब्लॉग शूट केला, तर त्याच्यामध्ये पण खूप जास्त मजा आहे. खूप भारी ब्लॉग बनवलेला आहे आय थिंक, असं मला वाटतं. तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा. माझा ब्लॉग मला चांगलाच वाटेल, बट ऑल डिपेंड्स ऑन यू. तुम्हाला कसा वाटतो त्याच्यावर डिपेंड आहे. आणि काही मिस्टेक असतील तर त्या पण मला कमेंटमध्ये सजेस्ट करा की बाबा असं कर तसं कर. तर ते पण मी अजून करायचं ट्राय करेन. आणि तो हिंदीमध्ये ब्लॉग आहे, हा मराठीमध्ये करतो आहे. तर कोणता तुम्हाला बेटर वाटतं ते सुद्धा कमेंटमध्ये मला सांगा. आणि त्या दिवशी मला हॅटनमध्ये कोल्हा दिसलेला मी एवढा घाबरलेलो. रात्री मी 12 वाजता आलो इकडनं. आणि अरे भाई उमेश सिन्हानो कॉल आले होते. भावा मी हँड ग्लोव्ज घातलेले आहेत आणि टच लागत नाही, त्याच्यामुळे कॉल नाही उचलू शकत. माफ कर मित्रा, थोड्या वेळाने कॉल बॅक करतो मी तुला. अगर तू वीडियो देख रहा है तो देख, मैं काम में हूँ भाई. चालू आहेत वाटतं लाकडं तोडायला, थंडायला चालले वाटतं, थंडायला. आता कवळ्या भरायचा सीझन चालू आहे, तर लोक कवळ्या वगैरे तोडायला जात असतील, झाडं
ते नवीन दुकान टाकलं कोणतरी, पॉइंटर, एकदम पॉइंटवर. आणि हा कॅमेऱ्यावरती डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, मी टाकेन सगळा, कितीला मी घेतला आणि काय काय फीचर्स आहेत कॅमेऱ्याच्या ह्याच्यामध्ये. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही पण घेऊ शकता. मी व्लॉगिंग आणि मोटो व्लॉगिंग दोन्हीसाठी घेतलेला आहे, कारण मी व्लॉगिंग पण करतो आणि मोटो व्लॉगिंग पण आता स्टार्ट केलं आहे. तो मला दोन्हीसाठी लागतो आणि मला हे बेटर वाटलं गोप्रोपेक्षा. ठीक आहे, गोप्रो आपण 30-40 हजार रुपये एवढं हे नाही करू शकत, पण ह्याच्यामध्ये करू शकतो. हा बजेटमध्ये तुम्ही स्टार्ट करू शकता गोप्रोपेक्षा. चलो दुसरी मॅडम आहे, तर हिला घेऊन जातो. आज तर भाडा घेईन बस. थोडं लेट म्हणजे माझा रोजचा टाईम आहे. कुठून बसत आहे, कुठून बसत आहे? रस्ता खराब आहे ना, त्याच्यामुळे मला खूप कंटाळा येतो. खरखर 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 हे जनावरून गाडी स्लिप मारते, त्यामुळे जरा भीती वाटते. थोडा स्पीडला जाऊन बघतो बरं कसा एक्सपिरियन्स येतो. स्पीड म्हणजे याचा एवढा रस्ता चांगला नाही स्पीड वाढवायला. आवाज कसा येतो काय माहिती नाही. ये देखो राइडिंग पार्टनर. हां दिसत आहेस तू, दिसत आहेस, आधीच दिसलीस. काय फाटेवाले आहेत तिथे, फाट्या तोडतायत बाया. एक दिवशी सायवनच्या कोणीतरी बायकांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल तर सांगत होत्या की थांबून आणि घ्यायला पाहिजे होता आमचा व्हिडिओ. त्या दिवशी पण फाटेवाल्याच जात होत्या वाटतं इकडनं. तर आज अजून थोडासा घेतला, आज ह्यांनी पण बघायला पाहिजे. तेव्हा मी मोबाईलमधून मोटो व्लॉग करत होतो, तर तेव्हा ताईला बोलत होते वाटतं की आम्ही आहेत व्हिडिओमध्ये पण खूप फास्ट व्हिडिओ घेतला आहे, असं थांबून घ्यायला पाहिजे होता व्हिडिओ. आज थोडं हळू घेतला आहे, बघू आज आले असतील तर. कशा आल्यात काय माहिती नाही मला. हे पण इकडं पण लाकडे घेऊन चालल्यात. अरे बापरे, इथं लाल चंदन का तस्करी आहे भाई. मित्रांनो मस्ती करतोय, लाल चंदन बिलचंदन काय नाही. हे जंगलात मेलेली लाकडं आहेत. अरे बापरे, हातात चप्पल हातात घेऊन भाई डेंजर. फाट्या बिट्यासाठी रोहिणी फाट्याने जातच का नाही अशी? अरे जाय जा, घरी सुट्टी भेटली काय नको आता. पोयता बिता त्याच्यातच भाई डेंजर काम आहे. आणि फायनली आता आलेलो आहे सायवनला. जैसे कि मैं रोज आता हूँ, ऐसा आज भी आया हूँ. ताई आली का? तिला डायरेक्ट आता कासा घेऊन जाणार आहो. थँक्यू सांग, थँक्यू होय, थँक्यू सांग. हां भाडा आज सांग. भाडा तुला सांगेल ना, मला भाडा पाहिजे आज. मला भाडा घेईन तर नाही बसत. मग तर काय घेतला हाय सांग. नाही तर हां हिच्या दुकानात इजास रे कापडा शिवायची. आम्ही तर पोरग्या माझा व्हिडिओ नाही पाहत. गाडीचा व्हिडिओ कोण पोरग्या पाहतील. इकडे ना, इकडे ना. अरे अरे ना, अरे ये ना, एकदा ये ना, एकदा हाय सांग ना, एकदा असा हाय सांग ना. सुकट आमची लोक मला पाहत आहे, तिथं हाय सांग नाही तर मध्येच आहे. काय रे याला काय झालं काय? इकडे 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 उठ. अरे गाडी बिडी तर वही बोल. उठ तर ठेव इकडे ठेव. हाँ बस हटो, बस 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 इधर बैठ.
अजून नाही आहे, सरांना मी सांगतो ना. पाच ना चहा, चहा पाच ना. ताई येते काय? हां पळतेस कसं आहे? चहा पाच लवकर. बहन डर गई. चालत यायला लागली गाडीचं चालत सर्व चप्पल पेटवलं असतं मी. हाय का हिला मी रोज पार्सल आणून देतो. हिचा डिलिव्हरी बॉय हो मी. माझा कॅमेरा नवीन कॅमेरा कसा काय असा ना. मग तू मला खरा व्यवहार असा हात मिळव यार. थँक्यू. याच्यासारखा सगळ्यांनी व्हिडिओ पाहायचा हो. हा मग माझं खरं व्यवहार आहे. अरे चहा पाज ना. तर अरे तर कोण येतं? डॉक्टर इथं नाही आहे. हो थंडा पाज. अजून पुढच्या वेळी कातड अजून गाडीवर घेऊन येईन मी. नाही तर वाट पाहायची का रोज. हा तुमच्या दवाखान्यात बॅस येतील आता तुला पाहायला. होय आता याला पाहायला यांच्या दवाखान्यात फार येतील. हो ही म्हणजे पोरगी कोण तुमच्या दवाखान्यात फार येतील आता पाहायला. माझ्या यूट्यूबला व्हिडिओ पाहतील ते येतील. हां हां ओय आज पण फाटेवाल्या होत्या. आज पण फाटेवाल्या बायका होत्या. जरा गेला आहे. चल जातो जाई. चालेल एले तर खुश ना. पैसा वाचलं म्हणजे माझं. कधी पुढच्या टायमाला तर पहिला थंडा घ्यायला जठण घेतं जठ यायचा. बाप रे बहुत टाइम पास हुआ भाई लड़कियों के चक्कर में. चलो जल्दी भागो जाना पड़ेगा 10 बजने वाले. शाळेतली पोरं आता नॉर्मली गाडी घेऊन जातो तो कोण नाही बघत. नॉर्मली थोडेफार बघतात बट आता कॅमेरा लावून आलोय ना तर सगळे बघतात काय प्रकार. तर गाई फायनली कासामध्ये पोहोचलोय मी आणि आईने एक जरा काम दिलेलं आहे मला. तर बघूया ते काम होते का. एक बॅग दिलेली आहे का तो बॅगवाला. मुश्किल भरपूर आले. तर विचार बॅगमधून काढणार तर कोई नाही हे भाई. तर गाईज मला इथे काम होतं. इथे माणूस बसतो त्याच्याकडे काम होतं बट तो माणूसच नाही दिसत आहे. तो जाना पडेगा मेरे को. टाइम हो गया है. बॅग नंतर घेऊन येईन दुपारी. निघतो मी आता पोहोचलो आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. मला काम होतं बट तो माणूस काय इथे आहे नाही. आईने बॅग दिलेली आहे. एक बॅगची चेन गेलेली आहे ती माझ्या बॅगमध्ये दुसरी बॅग भरून दिली. तर त्यासाठी आलेलो होतो बट इथे कोण नाही त्याच्यामुळं आपण व्हिडिओ आता इथेच एंड करूया आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. वारंवार सांगतो मी. जर त्यासाठी थोडं इरिटेट होत असेल तर सॉरी. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. आणि राईड सेफ करा. हेल्मेट वगैरे वापरा नेहमी वापरा आणि तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. चला भेटूया.